जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनात आता सतेज पाटील मैदानात उतरले. मुंब्र्यामध्ये एमआयएम नेते युनुस शेख यांनी केलेल्या टीकेवर राष्ट्रवादीकडून मौन बाळगलं जातंय. असं असताना मुंब्र्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी जे केलंय ते त्यांच्या नेतृत्वाचा आरसा आहे. काँग्रेसचे नेते सतेज पाटलांची आता जितेंद्र आव्हाडांची सतेज पाटलांनी आता जितेंद्र आव्हाडांची या शब्दामध्ये पाठराखण केलेली आहे. सतेज पाटलांनी एक्सपोजद्वारे जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण केली आहे. एका बाजूला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून या सगळ्या प्रकरणावर मौन बाळगलं जात असताना सतेज पाटील आता मैदानात उतरलेले आहेत. ते असं म्हणतात की जितेंद्र आव्हाड यांचं राजकारण हे विचार, संघर्ष आणि सहिष्णुतेवर आधारित असून ते जनतेच्या विश्वासावर उभारलेलं आहे. मुंब्र्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी जे केले ते त्यांच्या नेतृत्वाचा आरसा आहे. आम्ही त्यांच्यासोबत ठामपणे उभे आहोत. एमआयएम नेते युनुस शेख यांनी विजयाच्या उन्मादात खालच्या पातळीवरील केलेल्या टीकेचा तीव्र निषेध करतो. लोकशाहीतील मतभेद सभ्यपणानं आणि शिष्टाचाराला धरून व्यक्त झाली पाहिजेत, असंही सतेज पाटील यांनी म्हटलंय. वैयक्तिक आणि मानहानी करणाऱ्या भाषेतून युनुस खान यांची वैचारिक दिवाळखोरी स्पष्ट दिसते, असंही सतेज पाटलांनी म्हटलंय. ज्यातून धार्मिक राजकारणाचा दर्प येतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.